नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गुळ पापडी कशी करायची ते बघणार आहोत। घरातील उपलब्ध साहित्यामधूनच ही गुळ पापडी तयार होते। त्याचबरोबर तुम्हाला डिंक वापरायचा नसेल तर यासाठी एक उत्तम पर्याय मी सांगितलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, गुळामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असल्यामुळे आपल्या शरीरातील आयर्न आणि हिमोग्लोबिन वाढण्यास खूप मदत होते। चला तर अशी अस्सल पारंपरिक गुळ पापडीची रेसिपी बघूया। तर मी इथे डिंक घेतलेला आहे। डिंकाचे खडे मोठे असतील तर थोडेसे बत्त्याने फोडून घ्यायचे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे टाकायचे आहे आणि याची अशी पावडर बनवायची आहे। तर या ठिकाणी तुम्हाला डिंक वापरायचा नसेल तर तुम्ही अर्धा वाटी जाड पोहे तुपामध्ये तळून ते यामध्ये ॲड केले तरीही वडी छान खुसखुशीतच तयार होते। तर हे बघा, इथे आपलं हे पावडर रेडी झालेली आहे। अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे, हिवाळ्यामध्ये आवर्जून सर्वांनी खावी। आता एका कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकी खसखस घ्यायची आहे। खसखस आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि सतत असं याला परतवत राहायचं। याला सोनेरी रंग आला की एका ताटामध्ये काढायची आणि ही सुद्धा आपल्याला गार झाल्यावर मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे किंवा खलबत्त्यात कुटून घ्यायची आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे। तर सुरुवातीला सर्व तूप न टाकता मी थोडंसं तूप बाजूला काढणार आहे, कारण कणकेनुसार तूप थोडंफार कमी जास्त लागू शकतं। तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 वाट्या गव्हाची कणिक टाकायची आहे। घरातील कुठलीही वाटी तुम्ही या प्रमाणासाठी सेट करून घेऊ शकतात। आता इथे महत्त्वाची प्रोसेस आहे, हे पीठ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला खरपूस होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं आहे। जसं हे पीठ भाजलं जातं ते तूप सोडायला लागतं। आता आपलं तूप याला कमी पडलेलं आहे, त्यामुळे मी राहिलेलं सर्व तूप यामध्ये टाकणार आहे। अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। 2 वाटी गव्हाच्या कणकेला मला पूर्णपणे तुम्ही बघू शकताय 1 वाटी इतकं साजूक तूप लागलेलं आहे। हे बघा, असं हे मिश्रण चांगलं तूप सोडायला लागलं इतपत मी ते परतवून घेतलेलं आहे। आता या गरम मिश्रणामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली डिंकाची अर्धा वाटी इतकी मी पावडर टाकायची आहे। ही पावडर यामध्ये टाकली की ती छान फुलून येते। तुम्ही बघू शकता छान फुलून आलाय डिंक। आता आपण 1-2 मिनिट हा चांगला मंद आचेवर एकदा मिक्स करूयात आणि मग गॅसवरून आपल्याला ही कढई खाली काढायची आहे आणि सतत असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये तो डिंक चांगला मिक्स होतो। आता हे मिश्रण थोडं कोमट झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी किसून घेतलेला गूळ टाकायचा आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलदोडा जायफळाची पूड, 1 छोटा चमचा इतकी आपल्याला सुंठ पावडर आणि भाजून घेतलेली कुटून घेतलेली खसखस टाकायची आहे। थोडी खसखस मी वरतून सजावटीला काढून ठेवणार आहे। आता मात्र इथे थोडा वेळ लागतो आपल्याला चांगलं हे मिश्रण एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। आता हे मिश्रण चांगलं मिक्स झालं, यातले गुळाचे सर्व खडे व्यवस्थित मिक्स झाले की मग काय करायचं, एका ताटाला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं मिश्रण टाकायचं। हे मिश्रण जरी तुम्हाला रवाळ दिसत असलं तरी ते असं दाबून आपल्याला यामध्ये सेट करायचं आहे। अगदी व्यवस्थित आपली ही वडी सेट होते। हे बघा अशा प्रकारे, आणि राहिलेली खसखस वरतून टाकून घ्यायची म्हणजे आपली वडी दिसायला छान दिसते। पण खसखस नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल। तर अशी हेल्दी ही गुळ पापडीची रेसिपी हिवाळ्यामध्ये आवर्जून करावी, शरीरातली ऊर्जा वाढवण्यास खूप मदत होते। आता हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे। गार झाल्यावर वड्या पाडल्या की त्या व्यवस्थित सेट होत नाही किंवा मग तुटतात त्या कट करताना। आता तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये या वड्या कट करून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपली हेल्दी गुळ पापडीची रेसिपी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद।